श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी पडताळणीची प्रक्रिया सुरू आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला जिल्ह्यातील कामांचा आढावा। यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चौफेर प्रगती सुरू झाली आहे। सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये महत्वाचा दुवा म्हणून योग्य ती जबाबदारी पार पाडून प्रशासनाला जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली। पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारनं आता नवी नियमावली लागू केली आहे। या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास यापुढे त्यातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, निवृत्तीवेतन धारक लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थींची वर्गवारी निहाय पडताळणी करण्याची प्रक्रिया तालुका स्तरावर सुरू आहे। जिल्ह्यातील 1,59,670 लाभार्थ्यांना विविध कारणानं पीएम किसान पोर्टलवर अपात्र करण्यात आलं आहे। या लाभार्थ्यांच्या अपात्रतेच्या कारणांची पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावर यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या यादीमधील पात्र लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 7/12 उतारा, फेरफार उतारा, आधार कार्ड, कुटुंबातील इतर व्यक्तींचं आधार कार्ड तालुकास्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करावेत असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचं आता 90% पेक्षा जास्त काम पूर्ण झालं आहे। पाणी पंपिंग करण्यासाठी लागणारी वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आपण शासन स्तरावर विशेष प्रयत्न करू। तो प्रकल्प पूर्ण झाल्यास महापालिकेचे दरमहा लाखो रुपयांचं वीज बिल वाचणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नुकतीच प्रशासनाची आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना लोकांसाठी काम करण्याच्या सूचना केल्या। तसंच जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही बसवा अशा सूचना केल्या। सोलापूर शहरातील सर्वच चौक आणि बाजारपेठांमध्ये सध्या ऑटो रिक्षांची वर्दळ वाढली आहे। सोलापूर आरटीओ कार्यालयाकडे सध्या 17,000 ऑटो रिक्षा नोंदणीकृत आहेत। त्यापैकी जवळपास 13,000 रिक्षा सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर धावतात। मोठ्या शहरांच्या तुलनेत सोलापुरात रिक्षांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं आहे। या पार्श्वभूमीवर नव्या ऑटो रिक्षांना नव्यानं परवाने देणं बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव सोलापूर आरटीओ कार्यालयानं परिवहन आयुक्तालयाकडे नुकताच पाठवला आहे। शासनानं 17 जुलै 2017 रोजी काढलेल्या आदेशानुसार काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा रिक्षा परवाने घेतले आहेत। त्यांनी ते परवाने तातडीनं जमा करावेत असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील परवानाधारक 423 आणि गाळ्यात चालवल्या जाणाऱ्या ओपीडी दवाखान्यांची तपासणी सुरू केली आहे। यासाठी नेमण्यात आलेल्या पथकानं आतापर्यंत 75 रुग्णालयांची तपासणी केली। यापैकी 66 रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियमाचं पालन होत नसल्याचं या पथकांच्या निदर्शनास आलं आहे। तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।